शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण ही उपासना प्रभूच्या हाती देण्यासाठी प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, तू आमच्यावर प्रेम करतोस, आम्हाला दररोज एक नवीन आशीर्वाद देतोस, तसाच आजही दिलास आणि विशेष रीतीनं आज तुझी उपासना करण्याचा वेळ दिलास म्हणून तुझे आभार मानतो. आम्ही या वेळेचा सदुपयोग करून तुझी स्तुतिगीतं गाऊन, तुझं वचन वाचून, तुझं गुणगौरव करून, तुझा संदेश ऐकून तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा म्हणून तू सहाय्य कर. प्रभू, आम्ही जे सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून या उपासनेमध्ये सहभागी झालेलो आहोत, आम्ही तुला विनंती करतो, आम्हाला या उपासनेमध्ये तुझ्याकडं लक्ष केंद्रित करण्यासाठी सहाय्य कर. आमच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्यामुळे आमचं लक्ष विचलित होऊ देऊ नकोस. आम्ही एकाग्र मनानं, खरेपणानं, आत्म्यानं तुझी स्तुती आराधना करावी, तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. ही सर्व उपासना तू आशीर्वादित कर आणि त्यानंतर आम्ही इतरांनाही आशीर्वादाचं कारण बनावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, आता स्तुतिगीतं गाऊया आणि प्रभूची उपकार स्तुती करूया. पुण्याहून प्रीती आणि रोहन स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर ही आपल्या परिचयाची गाणी आपण गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया. प्रियानो, स्तोत्र 126 असं म्हणते, सियोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हाला वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केलेली आहेत. हालेलुया. हे महान कार्य हे परमेश्वराचं आहे. हालेलुया. दिस इज द लॉर्ड्स डूइंग अँड इट इज मार्वेलस इन आय. लेट अस गिव हिम ऑल द ग्लोरी एंड प्रेज. बना
इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड. खरोखर प्रियांनो, परमेश्वर सर्व स्तुतीस पात्र आहे. हालेलुया. ज्या गोष्टी त्याने आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहेत त्या वर्णन आपण कितीही केल्या सर्व तरी देखील ते कमी आहे. हालेलुया. म्हणून आपण ह्यावेळेस गीत गाणार आहोत की तेरे जैसा कौन है. खरोखर परमेश्वरासारखा कोणीच नाही प्रियांनो. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे. मेरा भरोसा सिर्फ तुझे पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे. मेरा भरोसा सिर्फ तुझे पर प्रभु. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी। तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी. तू
प्रीती आणि रोहन, या सुंदर गीतांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, प्रभूची स्तुतिगीतं गाण्यामध्ये आमचं सहाय्य केलं, तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज पुण्याहून मिसेस मालविका आखाडे प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. प्रेज द लॉर्ड. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो कलसईकरास पत्र याचा पहिला अध्याय, वचन 24 ते 29. ख्रिस्ती मंडळीच्या वाढीप्रित्यर्थ पाऊल, ख्रिस्ताचा सहकारी. तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करीतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर, जी मंडळी तिच्यासाठी भरून काढितो. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुम्हासाठी मला सोपून दिला त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. जे गुज युगानयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनास प्रगट झाले ते वचन आहे. राष्ट्रात त्या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यास कळविणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तोच ते गुज आहे. आम्ही त्याची घोषणा करीतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक मनुष्याला बोध करीतो व प्रत्येक मनुष्याला शिकवितो, अशासाठी की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण असे उभे करावे. ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालविते तिच्या मानाने मी झटून श्रम करीतो. वाचलेल्या या वचनावरती प्रभू परमेश्वर आशीर्वाद देव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मालविकाताई, प्रभूचं वचन वाचण्यात तुम्ही आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात. तुम्ही हॉस्पिटलला जाऊन आलात आणि तरी देखील वेळेत हे रेकॉर्डिंग आमच्याकडे करून पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. सुखाचे सागर हृदय दाटले. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, ज्यांना आपण कीर्तनकार सूर्यवंशी म्हणूनही ओळखतो, त्यांचं हे गीत आहे. उपासना संगीतामधून 744 क्रमांकाचं हे गीत आपण गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 744 क्रमांकाचं गाणं गाऊया. सुखाचे सागर माझ्या हृदयी साठले. मला माहीत नाही ही चाल मी जी गात आहे ती योग्य आहे किंवा नाही, परंतु मी ही चाल गात आहे आणि तुम्ही सुद्धा गाऊ शकता माझ्याबरोबर. तुम्हाला जर याची वेगळी चाल माहीत असेल तर आम्हाला गाऊन पाठवा, म्हणजे मग आपण नंतर ती चालसुद्धा त्याप्रमाणे आपण गाऊया. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, सारे अंतरी साठले. मोदाची उकळ उसळूनवर आली, ग्वाही अंतरीची नाव सुवार्ता पावली, नाव सुवार्ता पावली. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, सारे
अंतरी साठले. येऊ दे संकट कडा, पडू दे तुटून, धीर अंतरीचे नाही, जायाचे सुटून, नाही जायाचे सुटून. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, सारे अंतरी साठले. कधी अहंकार करी लीन तू मजला, विपुल जीवन देई, आपुल्या भक्ताला देई, आपुल्या भक्ताला. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, सारे अंतरी साठले. म्हणे ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन, सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन, सारा देह हा ठेवीन. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, सारे अंतरी साठले. आपण हे दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हा सर्वांना आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आमच्यावर किती प्रेम करतोस, आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस. तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. तुझे सर्व आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत, त्या आशीर्वादांमधूनच अत्यंत अल्प असं हे दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाच्या कुटुंबामध्ये आणि जे सर्व हा संदेश ऐकत आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत महान कार्य होण्यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. मानवी बुद्धीनं आम्हाला तुझ्या वचनाचा उलगडा होत नाही आणि म्हणून आम्ही तुला प्रार्थना करतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा अर्थ तू आम्हाला सांग, तुझं सत्य आम्हाला प्रगट कर आणि प्रभू तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्यास, तुझ्या मार्गामध्ये चालण्यास आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचं वचन आपल्यापर्यंत आणतायत. आज कलसेकराच्या पत्राचा अभ्यास करताना पहिल्या अध्यायातल्याच 12व्या भागात आपण आहोत. चला प्रभू काय म्हणतो ऐकूया. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या मराठी भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्यापैकी अनेक जण अत्यंत नियमितपणे या भक्तीमध्ये सहभागी होता. प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये आपण भाग घेता. आपण जो वचनाचा अभ्यास करत आहोत त्यामधून प्रभू आपल्या प्रत्येकाची भेट घेत आहे, हा माझा विश्वास आहे. आपल्यापैकी काही जण आपल्या प्रतिक्रिया आपण पाठवता. प्रभू आपल्याला काय दाखवत आहे, काय शिकवत आहे हे आपण सांगता आणि आम्हाला खूप उत्तेजन मिळतं. ब्रदर मयंक नोएल
आणि मिसेस मृदुला घोडके यांनी फार सुंदर त्यांच्या प्रतिक्रिया पाठवल्या. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपल्यापैकी काही जण मला व्यक्तिगतरित्या लिहिता, प्रतिक्रिया देता, त्याबद्दल तुमचेही मी आभार मानतो. आज जे दानार्पणाचं गीत मी गायलं ते गीत खरं म्हणजे मला माहीत नव्हतं. मला त्याची चालसुद्धा माहीत नव्हती. परंतु मागच्या रविवारी आपण सना सूर्यवंशी यांचं ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणे रे कशाचे हे गीत आपण गायलं आणि तीच चाल मी या गाण्यावर सुद्धा ट्राय केली. हे सुद्धा सना सूर्यवंशी यांचं गाणं आहे. रेव्हरंड सना सूर्यवंशी फार उत्तम लेखक होते, परंतु ते अर्थात फार सुंदर कीर्तनकार होते, गीतकार होते, कवी होते. हे सुद्धा कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही आहे. आणि उपासना संगीतामध्ये त्यांच्या गीतांचा समावेश झाला आहे याचा मला अतिशय आनंद वाटतो. आपल्याला जर नवीन नवीन गाणी माहिती असतील की जे आपण सहसा गात नाही, तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण ते गाणं गावं, रेकॉर्ड करावं आणि आम्हाला पाठवावं. यासाठी की अशी गाणी आम्हाला शिकता येतील. 800 गाणी आपल्या उपासना संगीतामध्ये आहेत, परंतु आपण किती थोडी गाणी त्यापैकी गातो. अनेक गाणी आहेत की जे वर्षानुवर्ष उपासना संगीतामध्ये आहेत. कवींनी अतिशय सुंदर शब्दरचना केलेली आहे. कदाचित त्या वेळेस त्याला चालीसुद्धा लावण्यात आल्या होत्या, परंतु आज ती गाणी फक्त एक उपासना संगीताचा भाग आहे. खरं म्हणजे उपासना संगीत आपण 100 गीतांचं करून शॉर्ट पण करू शकतो कारण बाकीचे गीतं आपण गातच नाही आहे. मग उपासना संगीत एवढं जाड कशाला करायचं जी गाणी आपण वर्षानुवर्ष गात नाहीत, कोणाला माहीत नाही ती गाणी, पण तरीसुद्धा त्यांचा समावेश उपासना संगीतामध्ये आहे. आणि आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हा फार मोठा ठेवा आहे आपल्याला. महाराष्ट्रातील ख्रिस्ती मंडळीला मिळालेला हा फार सुंदर खजिना आहे, ठेवा आहे, आणि त्याचं आपण जतनच करायला नको, परंतु त्याचा उपयोगसुद्धा करायला हवा. पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तकं आहेत, परंतु जर आपण फक्त नव्या कराराचा उपयोग केला आणि जुना करार कधी वापरलाच नाही तर त्याला अर्थ राहील का? उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत सर्व पुस्तकं ही आपल्या मार्गदर्शनासाठी, आपल्या आशीर्वादासाठी देवाने दिलेली आहेत आणि त्या प्रत्येक पुस्तकाचा उपयोग आपण करायला हवा. आणि म्हणून अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये आपण विषयांवर संदेश देत नाही, परंतु आपण पुस्तकं घेतो. एक पुस्तक घेऊन एक वचन त्याचा अभ्यास आपण करतो आणि त्यामुळे पुस्तकांचा आपला अभ्यास होतो. आपण सुरुवात जी केली ती नेहम्याच्या पुस्तकातून केली, त्यानंतर आपण नव्या करारामध्ये आलो आणि जर प्रभूनं पुढे दाखवलं तर आपण पुन्हा जुन्या करारामध्ये जाऊ आणि वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास आपण चालू ठेवू. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये सिस्टर पल्लवी मिस्त्री आणि त्यांची कन्या साक्षी यांची अतिशय सुंदर गीतं आपण ऐकली आणि परमेश्वराची स्तुती केली. खरं म्हणजे ही गीतं आपण पाहिलं असेल की 26 एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये उपकासीच्या प्रार्थनेमध्ये त्यांनी सादर केली होती आणि अतिशय सुंदर, आपण अगदी तल्लीन होऊन गाऊ शकतो अशा प्रकारे ही सुंदर गीतं त्यांनी सादर केली. त्याबद्दल सिस्टर पल्लवी आणि साक्षी या दोघींचेही आम्ही आभार मानतो. पवित्र शास्त्राचं वाचन आपल्यासाठी मराठीमध्ये सिस्टर शैलाजा घाडगे आणि इंग्रजीमध्ये डॉक्टर सामा थॉमस यांनी केलं, त्यांचेही आम्ही आभार मानतो. खरं म्हणजे सिस्टर शैलजा यांना मी 12 वाजता मला असं वाटतं मी विचारलं की तुम्ही शास्त्रभाग वाचणार का, आणि मी त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पाठवलं तर चालेल परंतु त्यांनी 2 तासामध्ये 3 वाजेपर्यंत मला ते लगेच रेकॉर्ड करून पाठवून सुद्धा दिलं. मला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारे आपल्यापैकी काही जण अतिशय तत्परतेनं यामध्ये प्रतिसाद देता, सहभाग घेता. काही आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमाचं निमंत्रण मी अनेक व्यक्तींना पाठवलं, परंतु त्यापैकी अनेकांनी ते ॲक्नॉलेजसुद्धा केलं नाही, प्रतिसादसुद्धा दिला नाही की आम्हाला तुमचं आमंत्रण मिळालं. मी त्यांना विचारलं की तुम्ही येणार किंवा नाही हे कळवा, परंतु आमंत्रण मिळालं आहे याचीसुद्धा तसदी अनेकांनी घेतली नाही आणि याचं फार वाईट वाटतं. पण ज्यावेळेस आपण एखाद्याला विनंती करतो त्यावेळेस कदाचित त्या व्यक्तीला ते करणं शक्य नसेल, परंतु निदान आपल्याला कोणीतरी विचारत आहे त्याला प्रतिसाद तरी द्यायला हवा नाही का, ते सुद्धा आजकाल आपण करत नाही आणि ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. माझा वाढदिवस 17 जूनला साजरा झाला. त्यानंतर मग मंडे बायबल स्टडी ग्रुप दर सोमवारी एक बायबल स्टडी आम्ही
घेत असतो आणि पेत्राचं पहिले पत्र याचा अभ्यास आम्ही करत आहोत. आणि त्या बायबल स्टडी ग्रुपनं हे सुंदर शर्ट जे मी आज घातलं आहे ते त्यांनी मला गिफ्ट दिलं. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. त्यांनी आपलं प्रेम माझ्यासाठी व्यक्त केलं. त्यानंतर माझी मेव्हणी मिसेस शरयू ओनावळे या स्वतः 17 तारखेला मला भेटायला आल्या होत्या आणि अतिशय सुंदर शोल्डर बॅग मला त्यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला कोणाला हिंट द्यायची नाही आहे परंतु मला त्यांचे विशेष आभार मानायचे होते. त्यांनी जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचा मी खरोखर ऋणी आहे. पहा, आपण अशा जगामध्ये वावरत आहोत की आपण अतिशय बिझी आहोत. आपल्याकडं व्हॉट्सॲप आहे, आपल्याकडं फेसबुक आहे, ईमेल आहे, ChatGPT आता नवीन आहे, इंस्टाग्राम आहे. असे कितीतरी आपल्याकडं आधुनिक सुविधा टेक्नॉलॉजी आहे आणि त्याद्वारे आपण एकमेकांशी संपर्क साधतो. परंतु तरीसुद्धा आपली जवळीक मात्र कमी होत जाते. आपण सर्व पुष्कळदा मोबाईल फोनवर फार बिझी असतो, परंतु पुष्कळदा ज्यांच्याशी संपर्क साधायला हवा, ज्यांची चौकशी करायला हवी, त्यांच्यासाठी आपल्याला पुष्कळदा वेळ नसतो, नाही का? आणि मला कधी कधी खूप वाईट वाटतं की ज्यावेळेस आपण एखाद्याशी संपर्क करतो त्यावेळेस आपल्याला प्रतिसाद देण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसतो. काही वेळेस मी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी काही लोकांना कळवतो, परंतु त्याविषयी स्वतःचं मतसुद्धा व्यक्त करण्यासाठी त्यांना वेळ नसतो. मला असं वाटतं की आमचं प्राधान्य आम्ही विसरत चाललो आहे. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं पुष्कळ आपल्याला समजत नाही अशी भीती मला वाटते. 9 ऑगस्ट या दिवशी पुण्यामध्ये आणखीन एक सभा घेण्याची आमची इच्छा आहे आणि पेरेंटिंग या विषयावर, पालकत्व. आज आम्ही अत्यंत कठीण काळामध्ये मला असं वाटतं जगत आहोत. मी मगाशी मोबाईलविषयी बोलत होतो आणि ही साधनं आज लहान मुलांच्या सुद्धा हातामध्ये गेली आहेत. काही वेळेस मी बातमी पाहतो की आईनं मोबाईल दिला नाही म्हणून 14 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली. अशा प्रकारचं भयंकर वातावरण आज आमच्या आजूबाजूला आहे. आज मी एक बातमी पाहिली की कोल्हापूरमध्ये राधानगरी तालुक्यामध्ये एका मुलानं मोबाईलचा उपयोग केला आणि तो गेम खेळत होता आणि तो गेम खेळत असताना, ऑनलाईन गेम खेळत असताना त्यानं 5 लाख रुपये गमावले. आणि हा मुलगा काय वयाचा होता? 6वी मध्ये शिकणारा. त्याच्या वडिलांनी, मला असं वाटतं ते शेतकरी आहेत, त्यांनी म्हैस घेण्यासाठी पैसे जमवले होते आणि ते पैसे 5 लाख रुपये या गेममध्ये या मुलानं हरवले आणि कदाचित त्याला ते परत मिळणार नाहीत, कारण त्याने गेममध्ये भाग घेतला आणि ते हरवले. त्याच्यामध्ये काही फ्रॉड नव्हतं. पहा, लहान मुलांच्या हातामध्ये जेव्हा मोबाईल येतो तेव्हा जणू काही लहान मुलांच्या हातामध्ये एखादा बॉम्ब दिल्यासारखी गोष्ट आहे. तो जर त्यांना हाताळता आला नाही तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. आणि म्हणून पालकांवरची जबाबदारी फार वाढत चालली आहे आणि पालकांनी आपली जबाबदारी कशी पार पाडायची, मला असं वाटतं त्यासंबंधी सुद्धा आम्हाला मंडळीमध्ये शिकवण्याची गरज आहे. त्यांना मार्गदर्शन करण्याची, त्यांना उत्तेजन देण्याची गरज आहे. आणि म्हणून या विषयावर आधारित एक विशेष सभा 9 ऑगस्टला आपण घेणार आहोत. त्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आम्हाला उत्तम प्रकारे त्याचं आयोजन करता यावं, मोठ्या संख्येनं सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यावा आणि अनेकांच्या जीवनामध्ये ही सभा आशीर्वादित आणि लाभदायक व्हावी ही आमची प्रार्थना आहे. आपण कलस्सेकरास पत्रातील आपला अभ्यास पुढे चालू ठेवूया. कलस्सेकरास पत्र याचा पहिला अध्याय 28 आणि 29 ही वचनं आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, त्यावर आपण मनन करणार आहोत. 28व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो, अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. या अगोदर 24 ते 27 या वचनांमध्ये आपण पाहिलं पौल स्वतःविषयी या गोष्टी सांगत आहे. तो स्वतःच्या दुःख सहनाविषयी बोलत आहे. त्याला झालेलं पाचारण काय आहे त्याविषयी तो बोलत आहे. आणि मग आता 28व्या वचनामध्ये तो म्हणतो आम्ही त्याची घोषणा करतो. त्याची म्हणजे
ख्रिस्ताची. आणि त्याविषयी बोलत असताना तो कलस्से येथील विश्वासणाऱ्यांना काय म्हणतो? गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. म्हणजे हा ख्रिस्त कोणी परका नाही, कुठेतरी आकाशामध्ये बसलेला, स्वर्गामध्ये बसलेला देव नाही आहे. जो ख्रिस्त तुमच्या माझ्यामध्ये आहे त्याची आठवण पौल कलस्से येथील मंडळीला विश्वासणाऱ्यांना करून देत आहे. तो म्हणतो तो गौरवाची आशा आहे. आणि त्यापुढे तो म्हणतो की त्याची घोषणा मी करतो. तर येशू ख्रिस्त आमच्यामध्ये वस्ती करतो याविषयी तो अत्यंत आग्रहाने स्पष्टपणे सांगत आहे. येशू ख्रिस्त ही काही संकल्पना नाही, तो काही सिद्धांत केवळ नाही, परंतु तो आमचा जिवंत अनुभव आहे. पहा, माझ्यामध्ये वस्ती करतो त्याचा अर्थ मला त्याचा अनुभव आहे, नाही का? कालच एका ठिकाणी आमच्या बायबल स्टडीमध्ये कोणीतरी असं विधान केलं, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आमचं नातं नाही परंतु आमची सहभागिता आहे. परंतु एकानं आमच्यापैकी एक सिनियर मेंबर त्यांनी त्याला आक्षेप घेतला. ते म्हटले नाही, जोपर्यंत नातं नाही तोपर्यंत सहभागिता नाही, नाही का? आमचं नातं येशू ख्रिस्ताबरोबर आहे, आम्ही त्याला तारणार म्हणून स्वीकारलेलं आहे, आमचं जीवन आम्ही त्याला समर्पित केलेलं आहे. आणि हे नातं देवाबरोबरचं आमचं नातं सुरू झालेलं आहे आणि त्या नात्यामध्ये मग आमची सहभागिता आहे. जर नातंच नसेल तर सहभागिता कशी होईल? आणि हे फार महत्त्वाचं आहे, नाही का? आम्ही देवाबरोबर सहभागिता नाही करू शकत जोपर्यंत आमचं त्याच्याबरोबर नातं नाही. आणि आमचं नातं त्याच्याबरोबर होऊ शकत नाही जोपर्यंत आम्ही आपल्या पापांमध्ये आहोत, जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही. आमच्या पापांसहित आम्हाला देवाबरोबर सहभागिता करता येत नाही. आम्हाला पापांबद्दल पश्चाताप करायला पाहिजे, आम्हाला क्षमा मागायला पाहिजे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या रक्तानं आम्हाला शुद्ध करतो आणि आम्हाला पात्र बनवतो की ज्यामुळं आमची आणि देवाची सहभागिता आहे. आणि पहा, पौल या ठिकाणी सांगतो की तो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे. कुठेतरी गेल्यानंतर मला त्याचा अनुभव येतो, चर्चमध्ये गेल्यानंतर भक्ती करतानाच मला फक्त ख्रिस्ताचा अनुभव येतो, मी फक्त बायबल वाचतो तेव्हाच मला ख्रिस्ताचा अनुभव येतो, असं नाही. तो माझा निरंतरचा अनुभव आहे. तो सदोदित प्रत्येक क्षणाला माझ्याबरोबर आहे. आणि या अनुभवामध्ये आम्हाला वाढण्याची गरज आहे. ख्रिस्त माझ्यामध्ये, गौरवाची आशा ख्रिस्त तो माझ्यामध्ये आहे. किती सुंदर विचार आहे, नाही का? आणि त्यानंतर पौल असं म्हणतो की त्याची आम्ही घोषणा करतो. हा जो ख्रिस्त ज्याचा अनुभव मला आहे, जो माझ्यामध्ये वस्ती करतो, त्याची मी घोषणा करतो. मी कोणत्या धर्मसंस्थापकाची, मी कुठल्या धर्मगुरूची, मी कुठल्या एका प्रसिद्ध व्यक्तीची घोषणा नाही करत. मी त्याची घोषणा करतो की ज्याचा माझा जवळचा संबंध आहे, ज्याचा माझा अनुभव आहे. आणि हा विचार खूप उत्तेजन देणारा आहे, धीर देणारा आहे. आम्ही कोणाची घोषणा करतो? नाही, आमच्या चर्चमध्ये आम्हाला शिकवले म्हणून आम्ही घोषणा करतो. मला कोणावर टीका करायची नाही, परंतु पुष्कळ आम्ही फेरी काढतो, नाही का? सुवार्ता फेरी काढतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरतो, आम्ही घोषणा देतो, येशू जिंदा आहे, येशू तारणार आहे. परंतु प्रश्न हा आहे की मला त्याचा अनुभव आहे का? माझ्या तोंडानं, माझ्या मुखानं कदाचित मी घोषणा करू शकतो, परंतु तो माझा जिवंत अनुभव आहे का? त्या ख्रिस्ताच्या सहवासामध्ये मी जीवन जगत आहे का? त्याच्याबरोबर मी चालत आहे का, बोलत आहे का? की फक्त मुखानं मी जोरदार घोषणा देतो? पण तसं तर पैसे देऊन कोणी पण घोषणा देऊ शकेल, नाही का? जर तुम्ही काही पैसे लोकांना दिले, मुलांना सांगितले की घोषणा कर, ते कोणाच्याही नावाने घोषणा देऊ शकतात. तर राजकीय पक्षांचं तसंच असतं. त्यांना काही त्या पक्षाची तत्त्व पडतात, त्या पक्षाचे सिद्धांत त्यांना माहीत आहेत, असं काही नसतं. त्यांना कोणीतरी पैसे देतं, आज फेरीमध्ये सहभागी व्हा आणि घोषणा करा. आम्ही तशी घोषणा करत नाही. आम्ही त्याची घोषणा करतो जो माझ्यामध्ये आहे, ज्याचा माझा जिवंत अनुभव आहे. आणि म्हणून पौल अत्यंत आत्मविश्वासानं म्हणतो, आम्ही त्याची घोषणा करतो. आज आपला अनुभव आहे का? आणि आत्ता 28व्या वचनामध्ये आम्ही कसं देवाचं कार्य करतो, आम्ही देवाची घोषणा, ख्रिस्ताची घोषणा कशी करतो याविषयी सांगत असताना पौल काय सांगत आहे? सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो. पौल असं म्हणतो की आम्ही सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो. दोन गोष्टी आहेत. प्रत्येक माणसाला बोध करण्याची त्याची इच्छा आहे, नाही त्यासाठी त्याचं समर्पण आहे. केवळ काही निवडक लोकांसाठी नाही, केवळ जे चांगले आहेत त्यांच्यासाठी नाहीत, केवळ जे श्रीमंत आहेत, जे बुद्धिमान आहेत त्यांच्यासाठी नाही. हा सुवार्तेची घोषणा सर्वांसाठी आहे.
देवानं जगावर एवढी प्रीती केली, देवानं ख्रिस्ती लोकांवर केली, देवाने जे अत्यंत बुद्धिमान त्यांच्यावर केली, देवानं केवळ जे श्रीमंत आहेत त्यांच्यावर केली, असं अजिबात नाही. जगातील सर्वांवर देव प्रीती करतो आणि त्याची घोषणा पाऊल म्हणतो, मी सर्वांना करतो. प्रत्येक माणसाला सर्व प्रकारच्या ज्ञानाने. कुठून येते हे ज्ञान? नीतिसूत्रामध्ये आपण काय वाचतो? परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. आम्हाला जर ज्ञान शिकवायचं असेल ना, तर त्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं भय हवं. माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आहे का? होय, मला खूप ज्ञान आहे पण हे ज्ञान काही उपयोगाचं नाही. जगी ज्ञानाचा कुणाला फायदा नाही. होय, कदाचित आम्हाला व्यावहारिक गोष्टीमध्ये मदत होईल, जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल, पण आम्हाला खरी मदत जर हवी असेल ना, तर आम्हाला देवाचं ज्ञान हवं आहे. प्रभू येशू ख्रिस्तासाठी जो शब्द योहान शुभवर्तमानामध्ये संत योहान वापरतो तो काय आहे? वर्ड किंवा शब्द. त्या शब्दाचं मूळ जो ग्रीक शब्द आहे माहिती आहे आपल्याला ना, लोगोस. लोगोस म्हणजे ज्ञान, लोगोस म्हणजे शहाणपण. आणि हे शहाणपण, हे ज्ञान हे मर्यादित नाही, संकुचित नाही आहे, हे सर्वव्यापी आहे. जसा प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त हे ज्ञान आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही प्रकट करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने म्हणजे माझ्या बौद्धिक क्षमतेने नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानानं मी सर्वांना बोध करतो. आमच्या सेवेमध्ये आम्ही शिकलो आहोत का की आम्हाला लोकांना स्वतःचं ज्ञान नाही द्यायचं. परत मला कोणावर टीका करायची नाही, परंतु पुष्कळ सेवक आहेत ते असे काही शब्द वापरतात की लोक त्यामुळे इम्प्रेस व्हावेत. लोकांनी म्हणा, काय भारी बोलतो आम्हाला लोकांची वाहवा मिळवायची नाहीये. ख्रिस्त आम्हाला लोकांना प्रकट करायचं, आम्हाला ख्रिस्त द्यायचं. संजय गायकवाड काय सांगतो याला महत्त्व नाहीये त्याच्याजवळ ज्ञान नाहीये. ज्ञान केवळ येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशू ख्रिस्ताचं ज्ञान आम्हाला जगाला प्रगट करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला नम्र राहावं लागेल. मला हे कबूल करावं लागतं की माझ्यामध्ये ज्ञान नाही आहे, माझ्या अनुभवाचा काही फायदा नाही. हो, देव त्याचा उपयोग करतोय, बरोबर आहे, परंतु माझं ज्ञान केवळ देवापासून येतं. पवित्र आत्मा मला ज्ञान देतो, पवित्र आत्मा मला शहाणपण देतो, पवित्र आत्मा मला सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो. आणि आज आम्हाला जर लोकांना बोध करायचा असेल सर्व प्रकारच्या ज्ञानानं, तर ते केवळ पवित्र आत्म्याच्या द्वारे शक्य आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे शक्य आहे, कारण तो ज्ञानाचा उगम आहे. आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, या सर्व क्षेत्रामध्ये आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे, पवित्र आत्म्याची गरज आहे. आम्ही काहीही काम करत असो, आम्हाला जर खरंच चांगलं काम करायचं असेल ना, तर आम्हाला देवाच्या सहाय्याची गरज आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर अवलंबून राहण्याची गरज आहे. आम्हाला पवित्र आत्म्याच्या सहाय्याची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला वचन दिलेलं आहे की मी कैवारी पाठवेन. त्यानं पवित्र आत्मा पाठवलेला आहे. आम्ही त्याला स्वीकारला आहे का? आम्ही त्याच्याबरोबर चालत आहोत का? हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येक माणसाला बोध करतो, लेक्चर नाही. पुष्कळदा आपण म्हणतो नाही, हा फार बोध झाला. बोध याचा अर्थ मार्गदर्शन, सल्लामसलत. केवळ मोठमोठ्या गोष्टी शिकवणं नाही, मोठमोठे सिद्धांत, मोठमोठ्या कल्पना, मोठमोठे विचार केवळ मांडणं नाही, परंतु परमेश्वराच्या मार्गामध्ये चालण्यासाठी लोकांना सहाय्य करणं, उत्तेजन देणं, ते आमच्या जीवनामध्ये, आपल्या सेवेमध्ये आम्हाला करायचं आहे. आणि मग पाऊल सांगतो की मी काय करतो ते अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्तामध्ये पूर्ण करावे. त्याचा जो हेतू आहे तो इतका उंच आहे, इतका उच्च आहे. साध्या साध्या गोष्टी नाही करायच्या. ख्रिस्तामध्ये पूर्ण असं उभं करायचं. प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण उभं करायचं. हे शक्य आहे का? हे आमचं ध्येय असलं पाहिजे. आम्ही पुष्कळदा कार्यक्रम घेतो आणि आम्ही काही विषय मांडतो, आम्ही कदाचित स्पर्धा घेतो आणि आम्ही थोडीफार मदत लोकांना करतो. ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी आम्ही अनेक जणांना मदत करतो, पण ते तेवढं पुरेसं नाही आहे.
आम्हाला आमचं ध्येय हे असलं पाहिजे की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. आमच्यासमोर अत्यंत उच्च ध्येय देवाने ठेवलेलं आहे. पौलासमोर जे ध्येय होतं तो म्हणतो की मला अत्यंत उच्च ध्येय देवाने दिलं आहे की मला प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असं उभं करायचं आहे. त्याच्यामध्ये शॉर्टकट नाही आहे. थोडंसं इथं रिट्रीट घे, थोडंसं इथं ते कर, कोणासाठी तरी प्रार्थना करा आरोग्यदानासाठी, कोणासाठी तरी काउन्सिलिंग करा. हे सर्व चांगलं आहे, त्यामध्ये अयोग्य काहीच नाही. पण आमचा अंतिम हेतू काय, अंतिम उद्देश काय? प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, माझा उद्देश काय की मला प्रत्येक माणसाकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा माझी ही इच्छा आहे, विशेषतः विश्वासणाऱ्यांसाठी, की या विश्वासणाऱ्याला मला ख्रिस्तामध्ये पूर्ण करायचे, उभं करायचे. दुसरी गोष्ट ही आहे की प्रत्येकाने हे ओळखायला पाहिजे की माझ्या जीवनासाठी देवाचा काय उद्देश आहे. मी ख्रिस्तामध्ये पूर्ण व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून मी सुद्धा असंतुष्ट होऊन चालणार नाही. नाही मला बायबल माहिती आहे, नाही मी प्रार्थना करतो, नाही मी हे करतो, मी ते करतो, ते पुरेसं नाही आहे. माझ्या जीवनामध्ये देवाचा पूर्ण संकल्प हा आहे की मी देवाच्या ज्ञानाने पूर्ण होऊन ख्रिस्ताच्या मध्ये उभं राहावं. देवाची माझ्या संबंधी ही इच्छा आहे की मी ख्रिस्तासमोर पूर्ण उभं राहावं. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत का? आमच्या मंडळीमध्ये तसे कार्यक्रम आहेत का की त्यामुळं मला ख्रिस्तामध्ये पूर्ण उभं राहण्यासाठी मदत होते, की आम्ही फक्त टाइमपास करत आहोत? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, फार सुंदर, बरं वाटलं. अरे पण माझ्या जीवनावर त्याचा काय प्रभाव झाला याचा विचार आम्ही करतो का? याच्यामुळे मला देवाच्या अधिक जवळ जाण्यास, देवाच्या आज्ञापालन करण्यास, देवाच्या ज्ञानामध्ये वाढण्यास मदत होत आहे का? प्रत्येक ख्रिस्ती कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. पहा, आपण जी भक्ती करत आहोत त्याद्वारे सुद्धा हा प्रश्न मला विचारायला पाहिजे आपल्याला स्वतःला, की याद्वारे ख्रिस्तामध्ये वाढण्यास मला मदत होत आहे का? ख्रिस्ताच्या पूर्णत्वाकडे जाण्यास, त्या वाटचालीमध्ये या गोष्टीमुळे हातभार लागत आहे का? आमची भक्ती, आमची आराधना, आमची स्तुती, आमचं गीत गाणं, आम्ही काहीही करत असतो त्यामुळं ख्रिस्ताच्या पूर्णतेकडे जाण्यास मला मदत होत आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि मग शेवटी पाऊल असं म्हणतो 29व्या वचनामध्ये, याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालवत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. हा दोन गोष्टी आहे. पाऊल म्हणतो मी झटून प्रयत्न करत आहे. ही इज अ हार्डवर्किंग मॅन. आळशी नाही माझ्यासारखा, तो काम करणार आहे, तो अत्यंत कष्ट करतो. पावलाला काय गरज नव्हती, तो खूप शिकलेला होता, कुठेतरी लेक्चर वगैरे करून तर आपलं मजेत राहू शकला असता. पण त्याने किती कष्ट केले, ख्रिस्तासाठी किती दुःख सहन केलं. त्याचा छळ करण्यात आला, त्याला धोंडमार करण्यात आले, त्याला त्याच्या मागं लोक लागायचे, तो पळत होता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. काय याची गरज आहे? तो म्हणतो मी झटून प्रयत्न करत आहे. आय एम वर्किंग हार्ड. हा एखादा बिझनेसमॅन असतो ना, तो आपला बिझनेस वाढण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. तो आपल्या हातावर हात ठेवून बसत नाही चालेल आपोआप माझा बिझनेस वाढेल, नाही. तो खूप धडपड करतो आणि मग त्याचा बिझनेस तो मोठा करतो. देवानं तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर सुद्धा एक बिझनेस ठेवलेला आहे, एक काम ठेवलेलं आहे की आम्हाला ख्रिस्ताची सुवार्ता गाजवायची आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला ख्रिस्तामध्ये पूर्ण होण्यासाठी आम्हाला मदत करायची. पण पहिली गोष्ट ही आहे की मी झटून प्रयत्न करेन. आम्ही आता इंटरनेटवर इतका अवलंबून राहतो, गुगलमध्ये गेलं की एक टाईप केला वर्ड की सगळी माहिती मिळते. फार रिसर्च करायची गरज नसते, नाही का? आता आम्ही ते सुद्धा करत नाही पुष्कळदा. आम्ही पुष्कळदा स्पून फिडिंगवर आलो, म्हणून आम्ही दुसऱ्यांनी आम्हाला द्यावं, आम्ही आपलं नुसतं बसून ऐकू, हां फार छान फार छान, खूप आनंद वाटला. आम्ही स्वतः धडपड करायला पाहिजे. मी स्वतः देवाचं ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे का? देवाच्या मार्गामध्ये चालण्यासाठी मी स्वतः धडपड करत आहे का, प्रयत्न करत आहे का? केवळ माझे पालक, पुढारी, वडील यांच्यावर मी अवलंबून राहणार नाही. मी स्वतः झटून प्रयत्न करेन. आणि दुसरी गोष्ट पाऊल अत्यंत महत्त्वाची सांगतो, त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोरानं कार्य चालवत आहे. पाऊलाचा अनुभव काय होता? ख्रिस्ताची शक्ती त्याच्यामध्ये कार्य करते.
तो ख्रिस्ताच्या शक्तीवर अवलंबून आहे. स्वतःची बुद्धी, स्वतःची शक्ती, स्वतःची क्षमता याच्यावर विसंबून नाही राहत तो. सर्वप्रथम तो ख्रिस्ताच्या शक्तीवर अवलंबून राहतो. त्याला माहीत आहे की ख्रिस्ताची शक्ती माझ्यामध्ये कार्य करत आहे आणि आज आम्हाला सेवेमध्ये त्याची गरज आहे. मी जर माझ्या क्षमतेवर, माझ्या बुद्धीवर, माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जर अवलंबून राहिलो ना, तर मला ख्रिस्ताची सेवा नाही करता येणार. मला हे शिकायला पाहिजे, मला नम्र व्हायला पाहिजे की ख्रिस्ताची शक्ती माझ्या ठाई कार्य करत आहे. ख्रिस्ताची शक्ती जोरानं कार्य चालवत आहे. आपण हे ओळखलं आहे का की ख्रिस्ताची शक्ती किती जोरात माझ्यामध्ये काम करू शकते? आम्ही त्याला संधी द्यायला पाहिजे, आम्ही त्याला परवानगी द्यायला पाहिजे. जितकं आम्ही स्वतःला रिक्त करू ना, तितकं परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने आम्हाला भरतो. जितकं आम्ही नम्र होतो, रिक्त होतो, तितकं परमेश्वर त्याच्या शक्तीने आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि तो अनुभव प्रत्येक सेवकाला येतो जे प्रभूला समर्पित आहेत, जे केवळ स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे केवळ जगिक प्रसिद्धीच्या, संपत्तीच्या, पदाच्या मागे लागलेले आहेत. त्यांना ख्रिस्ताच्या शक्तीचा अनुभव नाही येत. आणि मग ते वेगळ्या प्रकारच्या मोहात आणि पाशात सापडतात. तर प्रत्येक सेवकाच्या, प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये दोन गोष्टी व्हायला पाहिजेत. एक म्हणजे ख्रिस्ताची शक्ती माझ्यामध्ये कार्य करत आहे याचा अनुभव, याची खात्री मला असायला हवी. दुसरी गोष्ट, मी सुद्धा प्रभूच्या सेवेसाठी इतकं समर्पित असायला हवं की मी झटून प्रभूची सेवा करायला हवी. केवळ भाग पडतं म्हणून नाही, केवळ मला पगार मिळतो म्हणून नाही, केवळ लोक अपेक्षा करतात म्हणून नाही, पण तो अंतःकरणापासून झटून मी देवाची सेवा करायला पाहिजे. आज हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माझ्या जीवनामध्ये मी हे करत आहे का? प्रभू आम्हा प्रत्येकांची त्याच्या सेवेसाठी तयारी करो. त्याच्या सेवेमध्ये आम्हा प्रत्येकांचा उपयोग देवाने करून घ्यावा, ही माझी आपल्यासाठी प्रार्थना आहे. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, वचनावर मनन करण्यासाठी तू आम्हाला मदत केलीस, सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आमच्याशी बोललास, आमची भेट घेतलीस. प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. या वचनांवर आम्ही अधिक मनन करावं, तू आमच्याशी काय बोलत आहे याचा आम्ही विचार करावा आणि अधिक आणि अधिक प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवावं. यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये त्यांना येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांचे विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. त्यांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. त्या प्रत्येकांना तू आज आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी सेवा आमच्याद्वारे होऊ दे आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हा सर्वांना एकत्र आण. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो आहे. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा,
शालोम. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या उपासनेची लिंक पाठवणार ना? आणि प्रभू जे आपल्याशी बोलला आहे, आपल्या जीवनामध्ये ते आणण्यासाठी आपण त्याचंच सहाय्य मागूया. त्याच्या सहाय्यानं आपण विजयी जीवन जगूया. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.